विद्यार्थी मित्रांनो, आपण आता आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रोटेशन समजून घेतले होते। हा माझा राईट हँड राईट बाजूचे, हा माझा लेफ्ट हँड लेफ्ट साइडचे, त्याच्यानंतर ही अप बाजू अपचे, ही डाऊन बाजू डाऊनचे, आणि हा फेस, हा जो फेस आहे हा माझ्या बाजूला आहे म्हणून एफ मीन्स फेस, आणि ही बॅक साइड आहे म्हणून बीचे। असे रोटेशन्स आपण बघून घेतले होते। आता आपल्याला जो टास्क आहे की ही वरची बाजू म्हणजे हा जो व्हाईट फॅमिली आपल्याला संपूर्ण मॅच करायची आहे, आणि या ज्या फॅमिलीज आहेत रेड ब्ल्यू ऑरेंज आणि ग्रीन, हा पूर्ण हे तीन जे पीसेस आहेत त्या फॅमिली बरोबर मॅच असतील, म्हणजे हा वरचा जो पूर्ण लेयर आहे तो आपल्याला कंप्लीट 2 व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह करायचा आहे। तो सुरुवात करूया। त्यासाठी आपण एक टास्क घेऊया। तुम्ही जर पीसी वर बघत असाल तर आपल्याला अशा पद्धतीने प्लसची साइन, म्हणजे हा जो टॉप आहे हा अधिकचं साइन प्लसचं साइन आपल्याला करायचं आहे। त्यासाठी काही कंडिशन्स आहेत। त्या कंडिशन मधली पहिली कंडिशन किंवा जी आपल्याला अवेलेबिलिटीज आहेत ती अवेलेबिलिटी काय सांगतो की आपल्याकडे ऑलरेडी 1 व्हाईट आहे आणि तो त्याच्या फॅमिलीत मॅच पाहिजे, पण इथं फॅमिलीत मॅच नाही म्हणून यूचं रोटेशन करून, जर आपण यूचं रोटेशन केलं तर बघू शकतात की आपण यूचं रोटेशन करून हा व्हाईट या ग्रीन मध्ये मॅच करून घेतला। आता पुढचं अवेलेबिलिटीज आपण येलो बरोबर बघायचं। ओके, येलो बरोबर एक व्हाईट आहे, अजून एक व्हाईट आहे, पण हा जो येलो बरोबर व्हाईट आहे हा साइडचा जो कलर आहे तो त्याच्या फॅमिलीशी मॅच पाहिजे, म्हणून आपल्याला डीचं कुठलंही डी डॅश किंवा डीचं रोटेशन करून हा रेड त्याच्यात मॅच करायचा। तर आपल्याला निश्चित लक्षात येईल की या बाजूला रेड असेल म्हणून आपण डीचं रोटेशन करून हा मॅच केला। सो वंडरफुल, इकडे लक्ष द्या, येलो बरोबर व्हाईट आणि त्याच्याबरोबरचा ए हा रेड फॅमिलीत मॅच झाला, आणि पुन्हा परत आरचं कुठलंही रोटेशन आर किंवा आर प्राईम 2 टाइम्स करून आपल्याला लक्षात येईल की हा वरती पीस त्याच्या फॅमिलीशी मॅच झाला। ऑलरेडी हा एक पीस मॅच होता, अजून एक मॅच झाला। पुन्हा परत अवेलेबिलिटीज किंवा आपल्या पॉसिबिलिटीज बघायच्या। पुन्हा परत एक व्हाईट पीस येलो बरोबर आहे, त्याचा ब्ल्यू साइडचा कलर त्याच्या फॅमिलीत नाही म्हणून कुठलंही डीचं रोटेशन करून त्याला मॅच केलं, आणि पुन्हा परत राईट साइडला होल्ड केला। लक्ष द्या, व्हाईट पीस त्याचा कलर त्याच्या फॅमिलीत, आणि पुन्हा परत आरचं रोटेशन करून त्याला वरच्या दिशेने आणला, आणि लक्षात येईल आता 3 पीसेस त्याच्या फॅमिलीशी मॅच असलेलं अजून एक पीस हवा आहे आपल्याला। आता मात्र एक लक्ष द्या, एक नवीन केस किंवा एक नवीन पॉसिबिलिटीज आपल्याकडे तयार झाली की आता हा व्हाईट इथं हवा आहे, आपल्याला इथं हवा आहे, किंवा हा व्हाईट आपल्याला इथं डायरेक्ट नेता येतो, मग त्यासाठी ही नवीन केस आहे। पण मात्र त्याचा जो खालचा येलो बरोबरचा कलर आहे तो त्याच्या फॅमिलीत मॅच करून घ्यायचा। पुन्हा परत लक्ष द्या, जर व्हाईट येलो बरोबर असेल तो खूप सोपं जातं, डीचं रोटेशन करून त्याच्या फॅमिलीत आणून त्याला वरती आणता येतो, पण हा आपल्याकडे फेस करून म्हणजे माझ्याकडे तोंड करून आहे, तर मात्र हा ऑरेंज कलर त्याच्या फॅमिलीशी मॅच करायचा। तर लक्षात घ्या, आपण पुन्हा परत डीचं रोटेशन केलं, हा ऑरेंज येलो बरोबरचा त्याच्या फॅमिलीशी मॅच केला, माझ्याकडे तोंड करून आपण हा व्हाईट पकडला, आणि एक अल्गोरिदम आहे आपण पीसीवर बघू शकतात, प्लीज इकडे लक्ष द्या। हा अल्गोरिदम डी प्राइम एल प्राइम आणि एफ, हे बघा डी प्राइम, हे बघा डी प्राइम केलं मी, त्याच्यानंतर एल प्राइम आणि एफ केलं, तर हा जो खालचा पीस होता इथं व्हाईट टोन करून हा वरती आला। त्या केसमध्ये इथं जो व्हाईट होता तो डिस्टर्ब होण्याची शक्यता असते, शांतपणे बघायचं। पुन्हा परत एक एलचं रोटेशन केलं, आणि अशा पद्धतीने प्लीज आपण बघू शकतात की अधिकचं चिन्ह प्लस साइन आपला जो टास्क होता, आणि सर्व कलर त्याच्या फॅमिलीत मॅच असलेलं आपण अधिकचं चिन्ह बनवलं। हा आपण एका क्यूबवर केलं, थोडासा फास्ट स्वरूपात हा दुसरा क्यूब आहे कारण याच्यात कदाचित पॉसिबिलिटीज वेगळ्या असतील म्हणून याच्यात पण आपण बघूया। पुन्हा बघा, हा व्हाईट कलर ऑलरेडी 2 पीसेस मिळालेले आहेत, पण ते 2 पीसेस त्याच्या फॅमिलीत आहेत का, तर नाही, ते फॅमिलीत मॅच करून घेऊया। ओके, फॅमिलीत मॅच करण्यासाठी मी यूचं रोटेशन केलं, आणि लक्षात येईल की हा व्हाईट कलर त्याच्या फॅमिलीत आला, आणि त्यावेळेस एक लक्षात आलं की दुसरा जो कलर आहे तो त्याच्या फॅमिलीत नाहीये, मीन्स
या व्हाईटला डाऊनला न्यायचं. हे बघा, ही दुसरी केस आहे. या डाऊनला नेलं, येलो बरोबर व्हाईट आला आणि हा रेड कलर त्याच्या फॅमिलीत न्यायचा. म्हणून पुन्हा परत डीचं रोटेशन केलं. बघू शकतात येलो बरोबर व्हाईट आणि साईडचा कलर त्याच्या फॅमिलीत आणि पुन्हा परत आरचं रोटेशन. अशा पद्धतीने हा व्हाईट कलर त्याच्या फॅमिलीत टॉपला आला. आता पुन्हा मित्रांनो, व्हाईट बरोबर एखादा येलो बरोबर एखादा व्हाईट आहे का, तर नाहीयेत. पण एक पीस आपल्याला इथे मिळाला टॉपला, की जो आपल्याकडे तोंड करून आहे. त्याला पुन्हा आपण डाऊनला न्यायचं. हे बघा, त्याला डाऊनला न्यायचं म्हणजे येलो बरोबर आणलं आणि पुन्हा परत त्याची जो ऑरेंज आहे तो ऑरेंज फॅमिलीशी मॅच आहे. आणि आपण थोड्या वेळापूर्वी एक अल्गोरिदम बघितलं होतं. सर्वजण प्लीज अशी केस तुमच्याकडे असू शकते. जर वरती असेल तर त्याला खाली घ्या येलो बरोबर, त्याचा खालचा कलर त्याच्या फॅमिलीत घ्या आणि एक अल्गोरिदम बघितला डी प्राईम, एल प्राईम आणि एफ. अशा पद्धतीने तो कलर वरती आला आणि त्यावेळेस हा डिस्टर्ब झाला होता एक पीस. पुन्हा परत एलचं रोटेशन करून त्याला मॅच केला. अजून एक कलर आपल्याकडे आला, आपल्याकडे तोंड करून व्हाईट. त्याची ग्रीन फॅमिली नाहीये म्हणून पुन्हा परत ग्रीन फॅमिलीशी मॅच केला. बघू शकतात येलो बरोबर ग्रीन, व्हाईट कलर आपल्याकडे तोंड करून आणि ग्रीन बरोबर मॅच केला. आता पुन्हा परत अल्गोरिदम बोलू शकतात माझ्याबरोबर डी प्राईम, एल प्राईम किंवा डी डॅश, एल डॅश आणि एफ. अशा पद्धतीने तो खालचा पीस वरती आला आणि पुन्हा परत अशा वेळेस एक पीस डिस्टर्ब होतो. त्याला पुन्हा परत आपण एल रोटेशन करून, विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकतात की प्लसचं साईन, ज्या 4 पोझिशन्स आहेत, मी थोड्याच वेळाने या व्हिडिओ बरोबर तुम्हाला प्लस साईन करणं किंवा अधिक चिन्ह तयार करणं, हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओ बरोबर याच्या 4ही पोझिशन, त्याचे फॉर्म्युलेज सर्वांनी क्लासला येण्याच्या आधी आपण क्लासमध्ये शिकणार आहोत. जे आजपासून सलग 3 दिवस क्लासला येतील ते शेवटच्या दिवशी कॉम्पिटिशनसाठी पात्र असतील. म्हणून सर्वांनी आज सर्व विद्यार्थ्यांना आपण सिरीज नंबर देणार आहोत, सिरियल नंबर देणार आहोत. त्याप्रमाणे कॉम्पिटिशनमध्ये त्यांचा रिझल्ट लावताना सिरियल नंबर आपण कन्सिडर करणार आहोत. सो थँक्यू. हा व्हिडिओ पूर्ण बघा. याच्यानंतर अजून एक मी व्हिडिओ पाठवणार आहे, तो पण आपण सॉल्व्ह करणार आहेत. पण त्याच्या आधी हा व्हिडिओ बघा आणि याची प्रॅक्टिस लगेच सुरू करा.